माझं उदाहरण मी 100 वेळा शेअर केलेलं की 8वीत एक घोट दारू पिलो होतो. बरोबर. कोणती दारू होती मला खरंच नाही माहीत. बरोबर. थम्सअपमध्ये मिक्स होती एवढं नक्की माहिती. बरं. धुळवड होती. थम्सअप दिला होता आणि माहिती होतं त्यात दारू आहे. पिली, काहीही झालं नाही. पण जे काही तारे चिंजिन झाले ते बरं वाटलं. 8वी ते 10वीच्या पिरियडमध्ये व्यसन नाही केलं आणि 10वी नंतर मी बऱ्यापैकी व्यसनात अडकलो. तो जो इनिशियल पिरियड असतो ना, आणि तुम्ही ज्या लोकांची गोष्ट करताय असे लोक आहेत की ज्यांना स्वतःबद्दल कळतं की अरे मी अडकतोय. हे खूप सुदैवी लोक आहेत. हे फॉर्च्युनेट आहेत की त्यांना तर त्यांनी छोटा छोटा व्यायाम सुरू करावा. उदाहरणार्थ मला सिगरेट थांबवायची बरोबर आणि मी थोडंसं डॉक्टरी सल्ल्यानुसार मी चेन स्मोकर नसावा असं माझं मत आहे. पण सुरुवात झाली आणि मला सिगरेट थांबवायची ना, तर मी रनिंग सुरू करावं. रनिंगचा अर्थ मी तुम्हाला सांगतो, रनिंगबद्दल कुणीही घाबरू नये. रनिंगचा अर्थ मला धावताना श्वास लागत नाहीये, माझ्यासोबतच्याशी मला बोलता येतोय, एवढी गती म्हणजे रनिंग. रनिंग म्हणजे हुसेन बोल्ट बनायचं नाही. रनिंग म्हणजे मला इनिशियल जस्ट जॉगिंग करता आलं पाहिजे. फोटो व्हिडिओ काढला तर रन करतोय असं दिसलं पाहिजे. मला श्वास छान घेता यायला पाहिजे. ही प्रॅक्टिस खूप लांब म्हणजे 10-15 दिवस केली ना तर चांगलं धावता पण येतं. या सातत्यामुळे होतं काय की मला सिगरेट पिऊन जर धावलो दुसऱ्या दिवशी तर त्रास होतो, जाणीव होती. रात्री दारू पिलेला असेल, सकाळी व्यायाम केला तर व्यायाम करता येत नाही. बरोबर. मॅक्झिमम केसेस, मॅक्झिमम ॲक्सिडेंट जे होतात फिजिकल फिटनेसवाल्यांचे फिजिकल फिटनेस सेंटरमध्ये किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटी करताना मॅक्झिमम ॲक्सिडेंट होतात. मी कुणालाही वैयक्तिक नाव ठेवू इच्छित नाहीये, पण बऱ्याच गोष्टी पडद्या आड असतात. मी सकाळी मरतोय तर मी रात्री काय केलं तुम्हाला काय माहित? तुम्हाला फक्त एवढंच माहिती आहे आयर्नमॅन केलेलं आहे. पण जेव्हा अशी काहीतरी गोंधळ उडतो ना तेव्हा मी काहीतरी चुकलेलो असतो.